कोकणामध्ये फिरायची वाला मजा आहे ना जरा वेगळीच आहे. हॅलो गाईज, कसे आहेत? तर तुमचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आजचा विषय असा आहे की भावानं ऋषीभावानी कॉल केलेला आहे. तर बघूया आज कुठे घेऊन जातो आहे ते तुम्हाला ब्लॉगमधून सांगेनच. कुठे चाललो आहे, काय करायला चाललो आहे, त्यासाठी तुम्ही ब्लॉग कंटिन्यू बघा. चला, भाव पण आला आहे तर बघूया कुठं नेतो फिरायला. आधी काय स्पॉट कोणता आहे तो रिव्हील करत नाही, तिथं गेल्यावरतीच तुम्ही बघा आणि सांगा कोणता स्पॉट आहे तो. चला तर मग आम्ही आता निघतोय. बाय बाय. भावांनो, धबधबा बघा समोरचा. पाणी जरा आटलाय, पाऊस कमी आलाय ना त्यामुळं. काय तिकडे पाहिजे असेल तरी ते येऊ शकता, आम्ही ते येऊन गेलोय. असा काहीसा नजारा तुम्हाला बघायला मिळेल भावानो. इकडे चिरणी मार्गे चाललोय आता आम्ही. चिरणी आता किती 2.5 किलोमीटर. चला लेट्स गो. इथे भावानो पोलावरती काही लाईन वगैरे टाकताय. भावानो गाडीतलं आता पेट्रोल जरा संपलाय, तर पेट्रोल टाकायला आम्ही चाललोय. इकडे काय पेट्रोल पंप वगैरे पण नाही, शॉर्टकट मार्गाने चाललोय. ऋषी भावाचा मित्र आहे, त्याकडे आता चाललोय. बघूया तिथे मिळतोय की नाही. पेट्रोल असेल बहुतेक तरी. चला बघूया. इथे तरी पेट्रोल भेटला भावाला. गाडी फुल करू आणि मग इथनं निघूया आता डायरेक्ट. चला, पाहू शकता आता धामणवणे स्टॉपला आलोय आणि इथे शिवाजींचं सुंदरचं स्मारक आहे. तर इथून आपल्याला आतमध्ये जायचं आहे चोरवणेमध्ये मंदिराकडे. चला तर जाऊ. सह्याद्रीच्या पर्वतरांगा पाहू शकता. एकदम सुंदर असा नजारा आहे. एकदम क्लासिक वाटते भावानो. बघा अजून सुंदर एक नंबर चुम्मेश्वरी सीन आहे, चुम्मेश्वरी. भावांनो आता आम्ही पोहोचलोय मंदिराच्या जवळच. हे बघा एक्झॅक्ट लोकेशन वरती आता पोहोचलोय आम्ही भावानो. तर मंदिराचा नजारा तुम्हाला दाखवतो थोड्याच वेळात. सी दिस नजारा भावानो, नजारा. हे बघा कसलं क्लासिक मंदिर आहे भावानो. चला आतमध्ये जाऊया आता. त्या समोरची कमानी बघू शकता भावानो. भावांनो हे मंदिर बघायला गेलं तर एकदम अप्रतिम वाटतंय. आणि ह्या मंदिराच्या भोवती बघायला गेलात ना, सगळीकडे डोंगरदऱ्या आहेत आणि मधीच असं वसलेलं हे छोटंसं मंदिर आहे. रामवर्धनी मंदिर आहे चोरवणेमधील. पाहू शकता कसं आहे ते. हे बघा, कोणी पाहिले असेल तर कमेंट्स करून नक्कीच सांगा आणि कसं वाटतंय ते पण सांगा. इकडे हे आजोबा काहीतरी काम करतायत. ऋषीभाव आपला गेलाय इकडे काहीतरी थोडं फोटोशूट करतोय रील्स बनवण्यासाठी. घाट घालू किती वाट पाहू किती लाट, तू मना मनात तू जीवाशी वाट, तुझ्या पायाशी आम्हा राहू दे आई जगदंबे. पायाची होऊ नये कणा कणा. ते पिंड पण आहे भावानो शंकराची आणि इथे तुळस पण आहे. त्यांची पण डिझाईन तुम्ही पाहू शकता कशा प्रकारे आहे ती. आतमध्ये फोटो वगैरे काढायला मनाई होती, तरी पण तुमच्यासाठी फोटो वगैरे काढलेत देवाचे वगैरे. तुम्ही बघा. हे बघा इथं बोर्डच लावलेला आहे, फोटो वगैरे काढू नका. हे बघा भावानी पण इथे शूट केला नाही, ऋषिकेश भावानी. त्याने पण जराशे शूट केल्यानंतर रील्स त्याच्या अकाउंटला पडेल, ती तुम्ही बघा. आणि आपला ब्लॉग काय भावानं चालूच आहे. चला आता निघतोय भावानो. भावानो कोकण बघू शकता, मस्त हिरवगार आहे. कोकणामध्ये फिरायची वाला मजा आहे ना जरा वेगळीच आहे. आपण आपला दोस्त गाडी घ्या आणि त्याला निघा डायरेक्ट फिरायला. कुठे भेटेल तिथे जायचं, स्पॉट बीट काय आपल्याला माहिती नाही. डायरेक्ट गाडी काढली की निघालेला. किती दिवसात निघालोय बाहेर फिरायला भावानो. 4 महिन्यांनी बरोबर निघालो फिरायला. आजारी तू जाम काय घरी बसून पण जाम बोर झालो होतो. 4 महिने कुठे गेलोच नाही. आज बोललेलं त्याला जाऊया कुठेतरी जरा मस्त की मंदिरात पहिल्यांदा देवाचं दर्शन वगैरे घेऊन आलेलं आहे. एकदम मस्त वाटलं, मन प्रसन्न झालं भावानो. चला, नजारा पण मस्त आहे, खूप मजा येते वाहन फिरायला कोकणात.
मस्त की झाडी जंगल डोंगर बिंगर फुल राडा चला फुल मजबूत टाकायची आज चला बाय बाय. आता आम्ही चाललोय घरी आणि आमचा ब्लॉग कसा काय वाटतो तो कमेंट्स करून नक्कीच सांगा. लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात दिसू नका सर्वांना. चुम्मा शॉट चला आतासाठी बाय बाय.